देशातल्या सरकारनं किंवा राज्यातल्या सरकारनं शिक्षणाचं एकूणच वाटोळं करायचं ठरवलंय का? या सगळ्या शाळा कॉर्पोरेटच्या ताब्यामध्ये देऊन पुन्हा त्या शाळांचा हळूहळू खासगीकरणाकडे न्यायचं आणि शिक्षण ही आमची जबाबदारी नाही असं ज्या पद्धतीनं वागण्याचं षडयंत्र या देशामध्ये चाललेलं आहे। आज जवळपास सगळ्यात जास्त शाळा ज्या असतील त्या शिक्षण माफियांच्या आहेत आणि देशातलं शिक्षण हे त्यांच्या जीवावर चालतं। माननीय मंत्री महोदय कबूल करतात, मान्य करतात की अशैक्षणिक कामामुळे दर्जेवर परिणाम होतो, गुणवत्तेवर परिणाम होतो, याचे विपरीत परिणाम होत आहे। परंतु आम्ही अशैक्षणिक कामेच देऊ ते कमी करता येणार नाही, हे विसंगत आहे। शाळा आणि शाळांचं जमिनी त्या भांडवलदाराच्या विचार काढण्याचं हे फार मोठं षडयंत्र आहे। हे सर्वांनी मिळून उद्धट केलं पाहिजे, नाहीतर आपली शिक्षण काय एक चातुर्वर्ण्य लागण्याची प्रक्रिया आहे। हा मनुवाद लादण्याचा प्रकार आहे। गरिबांच्या शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात वाटोळं होत आहे की काय? याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, गरिबांची मुलं त्यांना शिक्षण मिळू नये आणि अशिक्षित असा लेबर या कॉर्पोरेट सेक्टरला इझिली मिळावा त्यासाठी शिक्षणापासून त्या गरीब वर्गाला वंचित ठेवावं। नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे किरण सोनावणे। सरकारनं शिक्षणाचं नेमकं काय करायचं ठरवलं आहे याचा काही अंदाज येत नाही। याचं कारण असं आहे की आज विधानसभेच्या अधिवेशनामध्ये बोलताना एका प्रश्नाला लेखी उत्तर आपल्या शिक्षण मंत्र्यांनी उदय सामंतांनी दिलंय। ते म्हणजे 14,373 शाळा त्यांच्या समूह शाळेमध्ये रूपांतर करणार आहेत हे त्यांनी ऑफिशियली सांगितलंय। आणि दुसरं त्यांना प्रश्न विचारण्यात आलं होतं की शिक्षकांना जे अशैक्षणिक कामं दिली जातात ती अशैक्षणिक कामं त्यांची काढून त्यांना शिक्षणाच्या कामामध्ये गुंतवलं जावं आणि ज्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढेल। तर त्याला उत्तर देताना त्यांनी सांगितलं की शिक्षकांना अशैक्षणिक कामं दिली जातात पण ती त्यांच्याकडून काढून घेता येणार नाही, त्यांना ती कामं करावी लागणार आहेत। वास्तविकता राज्याचे शिक्षण मंत्री एक बोलतायत आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस शिक्षकांच्या संघटना भेटतात तेव्हा मुख्यमंत्री सांगतात की आम्ही शिक्षकांची अशैक्षणिक कामं आहे ती काढून घेणार आहोत। एकाच सरकारमध्ये दोन मताचे एकाच पक्षातले दोन वेगवेगळे नेते वेगवेगळ्या पद्धतीने बोलतायत। मी जसं पहिल्यांदाच म्हणालो की यात देशातल्या सरकारनं किंवा राज्यातल्या सरकारनं शिक्षणाचं एकूणच वाटोळं करायचं ठरवलंय का? कारण आता जर आपण शिक्षणाची परिस्थिती पाहिली तर सरकार देशातलं शिक्षण हे खाजगी शिक्षण माफियांच्या अंगावर टाकून मोकळं झालेलं आहे। आज जवळपास सगळ्यात जास्त शाळा ज्या असतील ह्या शिक्षण माफियांच्या आहे आणि देशातलं शिक्षण हे त्यांच्या जीवावर चालू आहे। दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ज्या प्रशासनामध्ये शिक्षणाबद्दल प्रेमच नाहीये, ज्या शासनातले मंत्री असं म्हणतात की पीएचडी करून काय दिवे लावणार आहे, त्या ठिकाणी अशा पद्धतीचं एकंदरीत शिक्षणाबद्दलचं वातावरण असेल तर मला असं वाटतं की या ठिकाणी गरिबांच्या शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात वाटोळं होत आहे की काय, आणि याच प्रश्नांवरती आपण बोलणार आहोत। या प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अनेक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रात काम करणारे वेगवेगळ्या संघटनांचे नेते आणि शिक्षक असे वेगवेगळी लोक आपल्या सोबत आहेत। त्यामध्ये आपल्यासोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि नेते रिपब्लिकन पक्षाचे श्यामदादा गायकवाड आहेत। श्यामदादा, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये। त्यानंतर समता शिक्षक परिषदेचे अध्यक्ष महाराष्ट्राचे प्राध्यापक भरत शिरसाट आपल्या सोबत आहेत। शिरसाट साहेब, तुमचंही स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रमध्ये। त्यानंतर डॉक्टर विजय कोंबे सर आपल्या सोबत आहेत, ज्यांचा या शिक्षण क्षेत्रातला दांडगा अनुभव आहे, त्यांचं अनेक आंदोलनं त्या निमित्तानं सुरू असतात। त्यानंतर प्रतिभाताई शिंदे आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्त्या आणि नेत्या अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर, शिक्षकांच्या प्रश्नांवरती काम करतात, त्या आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। बाबासाहेब राऊत म्हणून आहेत, ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात पहिल्यांदा मी एकूणच सामाजिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी हा जो काही मुद्दा उपस्थित झालेला आहे की एकूणच सरकार गरिबांच्या शिक्षणाचं वाटोळं करतंय का? कारण नुकत्याच 60,000 शाळांचं बंद करण्याचा सुद्धा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे। त्या पद्धतीचा म्हणजे GR सुद्धा निघाल्याचं बोललं जात आहे। काही शाळा बंद सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। काही ठिकाणी सरकारी शाळाच धनदांडग्यांना देण्याचं काम ठेकेदारी पद्धतीवरती तो एक प्रस्ताव आहे। अशा वेगवेगळ्या पद्धतीनं देशातील असणाऱ्या, राज्यातील असणाऱ्या
गोरगरीब लोकांचं शिक्षणाचं वाटोळं करायला घेतलंय का, यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी प्रतिभाताईंकडे जाणार आहे. प्रतिभाताई काय सांगाल? ज्या पद्धतीनं आता आज महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री यांनी एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी घोषणा केल्या की आम्ही समूह शाळा करणार, 62,000 शाळांच्या वरून आता ते 14,000 शाळांपर्यंत आलेले आहेत. आणि त्याच्याबद्दलच्या घोषणा त्या ज्या पद्धतीनं करतात की आम्ही एक देखणी इमारत उभी करणार, प्रयोगशाळा देणार, आम्ही त्या संदर्भामध्ये एकूणच महाराष्ट्रामधलं चित्र बदलवून टाकणार. याचं एक छोटंसं उदाहरण जर आपण बघितलं, तिथून मी सुरुवात करणार आहे. कारण काय होतं की 1986 मध्ये या देशामध्ये जेव्हा शिक्षणाच्या संदर्भामध्ये कोठारी कमिशन आलं आणि त्यांनी जेव्हा म्हटलं की या देशामध्ये शिपायाचा मुलगा असू दे की राष्ट्रपतीचा मुलगा असू दे, शिपायाचा मुलगा असू दे की कलेक्टरचा मुलगा असू दे, 3 किलोमीटरच्या आतमध्ये त्यांना समान शिक्षण मिळालं पाहिजे, समान दर्जाचं शिक्षण त्यांना उपलब्ध झालं पाहिजे. आणि एकूणच बालशास्त्र आणि शिक्षणाबद्दलचा आपण जर अभ्यास केला तर त्याच्यामध्ये मुलांना आपल्या परिसराजवळचं शिक्षण हे अधिक फुलवतं. त्यांना लहानपणापासून एकूणच नुसतं अभ्यासी शिक्षण आहे तर त्याच्या पलीकडे सुद्धा त्यांना फुलवत असतं. आता यांनी आम्ही एक शिक्षकी शाळा बंद करू, आम्ही सगळ्या मुलांचं एकत्रीकरण करून या संदर्भामध्ये शाळांच्या संदर्भामध्ये आम्ही मोठ्या प्रकारच्या म्हणजे वेगवेगळ्या योजना करू असं सांगितलं. त्याचं छोटं उदाहरण तुम्ही बघा. पुण्यामधल्या पानशेतमध्ये यांनी ही एक योजना राबवली. या पानशेतमधल्या 16 किलोमीटरच्या आजूबाजूच्या सगळ्या शाळांच्या मध्ये त्यांनी वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन पालकांच्या मीटिंग घेतल्या. पालकांना सांगताना की आम्ही तुमच्या मुलांना इथून रोज घेऊन जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देऊ, तुम्हाला आम्ही चांगल्या प्रकारची इमारत उपलब्ध करून देऊ, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आमिष दाखवली. आणि त्यांना तिथे पानशेत मधून त्या जमनालाल बजाज यांच्या माध्यमातून 1.5 कोटीची चांगली अशी अद्ययावत शाळा त्यांनी उभी केली. पालकांना हे सगळं सांगितलं की 16 किलोमीटरच्या आजूबाजूच्या सगळ्या मुलांना आम्ही तिथे नेऊ. आणि हे सांगितल्यानंतर मात्र हे नाही सांगितलं की कायदा असं म्हणतो की तुम्हाला तुमच्या गावामध्येच अशा प्रकारच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणं हे शैक्षणिक कायद्यामध्ये इनकॉर्पोरेट आहे, अशा पद्धतीचं कुठेही त्यांना सांगितलं नाही. ती शाळा केली गेली, टेम्पो लावले गेले आणि त्याच्यानंतर 4 महिन्यांनी टेम्पोवाल्याला पैसे दिले नाही म्हणून टेम्पोवाल्याने ते टेम्पो बंद केले. आणि आता पालक आपल्या मुलांना मुलींना एवढ्या दूर 16 किलोमीटर पर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्याच्यामुळे ती शाळा बंद आहे. तसंच यांनी नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळला आम्ही अशीच एक शाळा काढतो म्हणून सांगितलं. तोरणमाळमध्ये त्यांनी इमारत उभी केली, परंतु त्या पद्धतीच्या मुलांना पोचवणं ने आण करणं या न केल्यामुळे आज इमारत उभी आहे परंतु शाळेमध्ये मुलं जाऊ शकत नाही. एकूणच ह्या ज्या पद्धतीनं नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून या देशामधल्या मुलांना शिक्षणापासून वंचित करण्याचा जो घाट घातला जातोय, शिक्षणाचं खाजगीकरण करायचं आणि या सगळ्या शाळा कॉर्पोरेटच्या ताब्यामध्ये देऊन पुन्हा त्या शाळांचा हळूहळू खाजगीकरणाकडे न्यायचं आणि शिक्षण ही आमची जबाबदारी नाही असं ज्या पद्धतीनं वागण्याचं षडयंत्र या देशामध्ये चाललेलं आहे. आणि विशेषतः त्या सावित्रीबाई फुलेंच्या महात्मा फुलेंच्या राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. हे अधिक आम्हाला कष्टदायक आहे, अधिक वेदनादायक आहे. आणि ज्या पद्धतीचे उत्तर आणि ज्या पद्धतीची दिशाभूल महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री करतायत ते अधिक निषेधार्ह आहे. आणि त्यामुळे एकूणच शिक्षणाचा ज्या पद्धतीनं बट्ट्याबोळ चाललेला आहे तो आम्हाला अधिक खेदजनक वाटतोय. आणि त्याच्यामुळे याचा निषेध करावा, या प्रयोगाचाही. म्हणजे पुण्याच्या जवळचं पानशेत सगळ्यांनी पहिल्यांदा बघून यावं, पानशेतची शाळा बघून यावी आणि तिथल्या 16 किलोमीटरच्या आजूबाजूच्या लोकांना विचारावं की प्रयोग म्हणून केलेल्या गोष्टीचा कसा बोजवारा उडालेला आहे. आणि त्यामुळे जे सांगतायत शिक्षण मंत्री ते आम्हाला कधीही मान्य नाही. आम्हाला
या कोठारी कमिशनने सांगितलेलं शिक्षणावरती तुम्ही एकूण बजेटच्या 6% रक्कम खर्च करा, एकूण तुम्ही या संपूर्ण 3 किलोमीटरच्या आतमधल्या शाळा ज्या आहेत त्या अद्यावत करा आणि मुलांना तिथलं शिक्षण द्या. याच पद्धतीच्या आमच्या मागण्या आहेत आणि त्याच करायला हव्यात. राज्यघटनेमध्ये त्या पद्धतीचा कायदाच आहे, त्या पद्धतीचा अधिकार आहे की सर्वांना शिक्षण दिलं पाहिजे आणि समान शिक्षण असलं पाहिजे. पण मात्र या ठिकाणी खाजगीकरणाच्या निमित्तानं वेगळ्या पद्धतीचा घाट इथे घातला जातो आणि एकूणच गरिबांचं शिक्षण जे आहे ते मारलं जात आहे. अशा प्रकारची परिस्थिती आहे. प्रतिभाताईंनी त्या संदर्भात उदाहरणासह त्यांनी 500चं उदाहरण देऊन सांगितलं. विजय कोंबे सर अनेक वर्षांपासून या संदर्भात आंदोलन करतायत, बोलत असतात, त्या संदर्भातलं सरकारला वारंवार निवेदन देत असतात. त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. विजय कोंबे सर, काय सांगाल तुम्ही? महत्वाचा मुद्दा आहे की पहिल्यांदा आपण अशिक्षितांबद्दल बोलायचं की या महाराष्ट्रातल्या 14,373 शाळांच्या संबंधाने बोलायचं. या दोन गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. पहिला मुद्दा आहे अशैक्षणिक कामाचा. सर्व संघटनाच नव्हे तर पालक आणि सर्वजण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची अशैक्षणिक कामे शिक्षकांवर लादल्या जातात त्याबद्दल सातत्याने बोलत आहे. गुणवत्तेचा प्रश्न या गोष्टीशी निगडित आहे. शासनाला वारंवार आपण आवाहन केलं, विनंती केली आहे की हे कामं काढून घ्या. आज बीएलओच्या नावाखाली प्रत्येक शाळेतील 1-1, 2-2 शिक्षक वर्षभर त्या कामात व्यग्र आहेत. त्याचा परिणाम दैनंदिन अध्यापनावर होतो. वेगवेगळे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. याच व्यासपीठावर मॅक्स महाराष्ट्र आवाज माझामध्ये याबद्दल आपण स्वतंत्र चर्चा केली आहे. अनेक वेळा आंदोलन केले आहे. आता 11 सप्टेंबरला राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं विद्यार्थ्यांना शिकू द्या, शिक्षकांना शिकवू द्या ही थीम घेऊन, हे घोषवाक्य घेऊन नागपूरला हजारो लोकांचा मोर्चा काढला. मूळ मुद्दा आहे की गुणवत्तेसाठी खरोखर विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिजे असेल तर शिक्षकांना या कामापासून, अशैक्षणिक कामापासून दूर ठेवलं पाहिजे. आज या शाळा या अशैक्षणिक कामामुळे वैताग शाळा झाल्या. एवढी माहितीचा हव्यास, एवढी माहितीची भागवत्या जात नाही. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा शास्त्रावर दबाव वाढल्यानंतर शिक्षक दिनाच्या दिवशी 5 सप्टेंबर रोजी मुंबईला आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की आम्ही शिक्षकांकडून सर्वच्या सर्व प्रकारची अशैक्षणिक कामे काढून घेणार. बीएलओचं जे काम आयोग देतं त्या कामावर सुद्धा स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेऊन अधिकाऱ्यांना विचारूनच आम्ही शिक्षकांच्या नियुक्त्या करू. परंतु आता जी भूमिका मांडली जात आहे ही टोटली विसंगत भूमिका आहे. माननीय मंत्री महोदय कबूल करतात, मान्य करतात की अशैक्षणिक कामामुळे दर्जेवर परिणाम होतो, गुणवत्तेवर परिणाम होतो, याचे विपरीत परिणाम होत आहेत. परंतु आम्ही अशैक्षणिक कामेच देऊच ते कमी करता येणार नाही, हे विसंगत आहे. हे असं जर खरोखर विधिमंडळात अशा प्रकारचं बोललं गेलं असेल तर याचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. याचे विपरीत परिणाम होणार आहे. दुसरीकडे अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की हे सुरू असताना जर शासनाला हे कामं कमी करायचे नाही आहे तर आताच 21 नोव्हेंबरला अशैक्षणिक कामाच्या संबंधानं उच्चाधिकार कमिटीची मिटिंग झाली. माननीय आयुक्तांनी मिटिंग घेतली, माननीय शिक्षण संचालकांनी मिटिंग घेतली. माझ्या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत त्याचे सदस्य नियुक्त केले गेले आहे. मग एकीकडे जर शासन समित्या नियुक्त करून अशैक्षणिक कामाचे भार कमी करण्याचा निर्णय घेत आहे तर माननीय मंत्री महोदयांनी जर अशा प्रकारचं वक्तव्य केलं असेल तर हे खेदकारक आहे असं आम्हाला वाटत नाही. जोपर्यंत अशैक्षणिक कामं बंद होत नाही, कमी होत नाही, तोपर्यंत राज्यात शैक्षणिक गुणवत्तेमध्ये आपण बोलू शकणार नाही. आणि या कोंबे सर तुमचा या संदर्भातला अभ्यास आहे, तुम्हाला मी विचारू इच्छितो की अशैक्षणिक कामं अशी पूर्ण वर्षभरातून किती आणि कुठल्या प्रकारची शिक्षकांना दिली जातात ते जरा प्रेक्षकांना कळलं तर एकंदरीत लोकांना कळेल, म्हणजे सर्वसामान्य माणसाला, की शिक्षकांना कुठल्या कुठल्या कामाला जुंपवलं गेलं. बरेचदा स्वच्छता दूत म्हणून शिक्षकाला बोलावले जातात, स्वच्छतेच्या कामामध्ये गुंतवले जातात. नंतर 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर, 9 ऑगस्टला ज्या तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रामसभा होतात त्या ग्रामसभेमध्ये एका ग्रामपंचायतीच्या सचिवाकडे 3-3, 2-2 ग्रामपंचायत असल्या कारणाने शिक्षकाला, मुख्याध्यापकाला त्या ठिकाणी सचिव म्हणून तात्पुरती व्यवस्था केली जाते. इतिवृत्त लिहायला भाग पडलं जातं. त्याच्या माध्यमातून त्याला स्कीम बद्दल कोणतीही माहिती नसताना त्याला
ग्रामसभेसमोर बसवल्या जातं. दुसरी गोष्ट, शाळेमध्ये जे अशी कामं आहे असे दृश्य स्वरूपात लोकांना माहीत पडत नाही. ते कामं कशी आहे, ऑनलाईन कामं. दररोज शाळेत आलं की शिकवण्यापेक्षा हा कागद दे, तो कागद दे, ऑफलाईनही दे, ऑनलाईनही दे, हार्ड कॉपी दे, सातत्याने हे कामं सुरू आहे. ते संपेना. 29,000 शिक्षकाच्या जागा रिक्त असताना एकट्या पालघर जिल्ह्यात 22,000 जागा रिक्त आहे, कोल्हापूर जिल्ह्यात 1,300 जागा रिक्त आहे. अशा परिस्थितीमध्ये शिक्षकांनी आपलं वर्गाध्यापन करायचं की ऑनलाईन कामाचीच भूक भागवायची. कोणीतरी आता शालेय पोषण आहारची माहिती मागितली, त्याचे 300 पानं द्यायची आहे. एका आमदार महोदयांनी गणवेश योजनेची पूर्ण माहिती मागितली, प्रत्येक शिक्षकाला ती माहिती हजारो पेजेस द्यावे लागत आहे. ही कामं इथं शिक्षकेतर कर्मचारी नाही आहे, क्लर्क नाही आहे, स्टेशनरी नाही आहे, ऑनलाईनची कोणतीही सुविधा दिली नाही. या कामातच सकाळचा दिवस निघाल्यापासून आज कोणती माहिती द्यायची, मधातच मिटिंग येते, डाएटची मिटिंग येते. आम्ही याला अशिक्षित कामाचंच हे मोडतात, कारण यामुळे आमचं शैक्षणिक काम प्रभावित होते. 86व्या घटना दुरुस्तीप्रमाणे आपण आरटी 2009 आणलं. आरटी 2009च्या सेक्शन 27 मध्ये आपण दशवार्षिक जनगणना, आपत्ती निवारण आणि प्रत्यक्ष निवडणुकीचं काम आहे. परंतु वेगवेगळ्या पद्धतीची कामं खूप दिली जातात. कोविडच्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये लाईन लावण्यापासून तर दारूच्या गुत्त्याच्या दुकानासमोर शिक्षकांना लाईन लावण्यापर्यंतची कामं यावेळी दिली गेली. ही कोमे सरांनी त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे. मी श्यामदादा गायकवाड यांच्याकडे जाणार आहे. ते सतत सामाजिक कामामध्ये व्यस्त असतात आणि त्यांनी आपला वेळ काढलेला आहे. तर त्यांना विचारतो, दादा तुम्ही या संदर्भात कालच बैठक घेतलेली आहे, काय तुमची माहिती या संदर्भामध्ये काय सांगाल? राऊत सर, तुम्ही तुमचा मोबाईल ऐकू लावा. ऐकू येतं ना? हो, ऐकू येते, बोला. ओके. आपण शिक्षकांवर जो अशैक्षणिक कामांचा जो बोजा लादला जातो, तुर्तास चर्चेपुरता म्हणजे आता माझ्यापुरतं तो विषय जरा बाजूला ठेव. ते तर आहेच. त्याच्यामुळं एकूणच शैक्षणिक जी जबाबदारी शिक्षकांनी पार पाडायला पाहिजे ती पार पाडू शकत नाही, आणि त्याचा परिणाम एकूणच शैक्षणिक गुणवत्तेवरती होतो हे मान्य करायला पाहिजे. पण जे आता येऊ घातलेलं संकट आहे त्याचा आपण गांभीर्याने विचार काय आहे. ज्या शाळांचा पट विद्यार्थ्यांचा 20 पेक्षा कमी आहे, अशा शाळा त्या परिसरात जिथे शिक्षकां म्हणजे विद्यार्थ्यांचा पट 20 पेक्षा कमी आहे, अशा त्या परिसरातल्या असंख्य शाळा या बंद करायच्या आणि त्यांची एक सामूहिक शाळा करायची. अशा प्रकारचा प्रयोग जो आता पानशेतला झाला ती सुरुवात आहे. अशा 14,000पेक्षा जास्त सामूहिक शाळा हे शासन सुरू करणार. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची गळती होणार आहे, शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे. दुसरा, 18 सप्टेंबरला या शासनानं जो अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशामध्ये शाळा दत्तक योजना आणली. म्हणजे या सगळ्या शाळा आहेत, शाळांच्या ज्या मूलभूत आपल्या सगळ्या महानगरपालिकांच्या, नगरपालिकांच्या आणि ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांची अवस्था बघा. म्हणजे ग्रामीण भागात तर अत्यंत वाईट आहे. शाळा गळत आहेत, मुलांना पिण्याला पाणी मिळत नाही, शौचालयांची सुद्धा उपलब्धता नाही, अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आपल्या राज्यघटनेच्या 21 क या अनुच्छेदाप्रमाणे 6 वर्षापासून तर 14 वर्षापर्यंतच्या मुलांना म्हणजे विद्यार्थिनींना त्यांचं शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे, आणि ते शिक्षण हे गुणवत्तापूर्वकच असलं पाहिजे. अनुच्छेद 45 आणि 46 सुद्धा तेच म्हणतंय संविधानात. परंतु या शासनाला जनतेला म्हणजे कुठल्या जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही भाषेत असो अशा जनतेच्या विशेष करून कनिष्ठ मध्यमवर्गीय, गरीब अशा विद्यार्थ्याला शिक्षण देण्याची जी जबाबदारी ज्या शासनानं पार पाडायला पाहिजे ती सगळी त्या सगळ्या जबाबदारीमधून हे शासन स्वतःचा अंग करतं.
आणि त्यांनी 18 सप्टेंबरला जो अध्यादेश काढलाय म्हणजे दत्तक शाळा योजनांचा, हे सर्व फार मोठं कारस्थान आहे. 67,000 शाळा महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांपासून तर जिल्हा परिषदांच्या ग्रामीण भागातल्या शाळांपर्यंत या सर्व शाळांचं खाजगीकरण करण्याचं धोरण, या सर्व शाळा धनदांडगे आणि भांडवलदारांच्या त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलंच आहे की ते दत्तक शाळा योजनेचं जे धोरण आहे त्याच्यासाठी जो आर्थिक निधी लागणार आहे तो पुरवठा हा सगळा कॉर्पोरेट सेक्टरने केला पाहिजे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये त्यांची जी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्या अंतर्गत या शाळांचा विकास केला पाहिजे असं शासनाचं धोरण आहे. आणि ती इतकं भयानक आहे की त्यांनी 3 स्तर तयार केलेले आहे शाळांचे. त्याच्यामध्ये या शाळांचे स्तर तयार करत असताना महानगरपालिकेच्या शाळा, नगरपालिकांच्या शाळा आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा यांची स्तर तयार करत असताना त्यांनी एक महत्वाची अत्यंत भयानक काम असं केलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी जी काही समिती स्थापन केलेली ज्या करायच्या आहेत त्यांना, त्या समितीमध्ये पालकांचे प्रतिनिधी नाहीत, लोकप्रतिनिधी नाहीत आणि जे कोणी अधिकारी असणार आहेत ते सर्व शासकीय अधिकारी असणार. आणि जे भांडवलदार जे शाळा घेणार आहेत त्यांच्याकडून काही निधी घ्यायचा अगदी 1 कोटीपासून तर 3 कोटीपर्यंत शाळेमागे, आणि त्या शाळेला त्या भांडवलदाराचं नाव लावायचं. आणि जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं असेल सुधारणांच्या नावाखाली त्याचे सर्व अधिकार हे भांडवलदाराने द्यायचे. याच्या मागे फार मोठं गणित असं आहे की हा सगळा जो गरीब वर्ग आहे सर्व जाती धर्मातला, या सगळ्या गरीब वर्गातल्या मुलांना शिक्षणाच्या पासून वंचित ठेवलं जाणार आहे. आणि या सगळ्या शाळांच्या जमिनी ज्या लाखो कोटी रुपयाच्या आहेत या सर्व जमिनी धनदांडग्यांच्या घशामध्ये, कॉर्पोरेट सेक्टरच्या घशामध्ये घालण्याचा प्लॅन आहे आणि तो आपण उचलला पाहिजे. सगळ्या जाती धर्मातल्या लोकांनी, पालकांनी, शिक्षकांनी, नागरिकांनी एकत्रित येऊन खूप प्रचंड मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे आणि शासनाचा हा डाव हाणून पाडला पाहिजे. हे जे आता जो अध्यादेश महाराष्ट्र शासनानं काढलेला आहे त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जे न्यू एज्युकेशनची पॉलिसी आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2000 त्याच्या अंतर्गत त्याच्या आधारावर त्यांनी अशा प्रकारे शाळांचं खाजगीकरण करण्याचं धोरण हे आता अध्यादेशाच्या द्वारे त्यांनी मांडलेलं आहे. हा प्रश्न नुसता महाराष्ट्राचा नाही, बरं देशाचा हा प्रश्न देशाचा प्रश्न आहे. आणि देशातला दलित, आदिवासी, मध्यम वर्ग, ओबीसी सगळे जो कोणी गरीब असेल, बरोबर, जे पालक आपली मुलं कॉन्व्हेंट शाळेमध्ये घालू शकत नसतील, कसली समान शिक्षणामध्ये समानता आहे. सगळ्या जगातल्या सगळ्या लब्ध प्रतिष्ठित आणि भांडवली या सगळ्या युनिव्हर्सिटीजना आपल्या या सरकारनं भारतामध्ये येण्यासाठी अवतरण घातलं. बरोबर. एकूणच गोरगरिबांचं शिक्षण जे आहे ते वाटोळ करायचं ठरवलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो बघा ती आता मुंबईमध्ये त्या सरकारी म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या शाळा त्या मोक्याच्या आहेत आणि त्यांची जमीन, त्याच्या किमती इतक्या प्रचंड आहेत. या शाळा भांडवलदाराच्या खिशामध्ये घातल्याच्या नंतर आणि त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा करणार की तुम्ही त्यांना लॅबोरेटरी करून द्यायला पाहिजे, तुम्ही त्यांना प्रोजेक्टर रूम करून द्यायला पाहिजे, तुम्ही त्यांना कॉम्प्युटर रूम करून द्यायला पाहिजे, तुम्ही शाळेमध्ये जी काय आरोग्य सुविधा उभी करणार आहात, म्हणजे आरोग्य सुविधा उभी करायची ती कॉर्पोरेट सेक्टरनं करायची, म्हणजे यांनी ती केलेली नाही हे सुद्धा ते मान्य करतात. अशा अवस्थेमध्ये ज्या शाळांच्या मध्ये जे काही शाळेचं जे काही बांधकाम असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याच्यामध्ये बदल करण्याचा पूर्ण अधिकार कॉर्पोरेट सेक्टरला आहे. म्हणजे हे काय, हे सरळ सरळ म्हणजे शाळा आणि शाळांच्या जमिनी त्या भांडवलदारांच्या घशात घालण्याचं हे फार मोठं षडयंत्र आहे. हे सर्वांनी मिळून उद्ध्वस्त केलं पाहिजे, नाहीतर आपली शिक्षण काय एक चातुर्वर्ण्य लागण्याची प्रक्रिया आहे. हा मनुवाद लादण्याचा प्रकार आहे. नवीन शैक्षणिक आर्थिक धोरण 2000 दुसरं तिसरं काही नाही, तर ती ब्राह्मणी व्यवस्था आणि मनुवाद लादण्याचंच ते षडयंत्र आहे. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, गरिबांची मुलं त्यांना शिक्षण मिळू नये आणि अशिक्षित असा लेबर
या कॉर्पोरेट सेक्टरला इझिली मिळावा, त्यासाठी शिक्षणापासून त्या गरीब वर्गाला वंचित ठेवावं, त्या परिघाच्या बाहेर फेकून द्यावं. तुमचा मुद्दा समजलेला आहे की एकूणच शिक्षणाचं त्या परिघाच्या बाहेर फेकून द्यावं. आता या सगळ्या शाळांच्या मध्ये ऐका जरा एक मिनिट, या शाळांच्या मध्ये जे काही नव्याने इन्फ्रास्ट्रक्चर जर समजा भांडवलदारी वर्गाने उभं केलं तर त्याच्यासाठी जो स्टाफ लागणार आहे तो स्टाफ कायमस्वरूपाचा असणार का? आजही मोठ्या प्रमाणामध्ये सगळे कंत्राटीकरण झालेलं शिक्षकांचं, लाखाच्या पेक्षा वर जागा शिक्षकांच्या रिक्त जागा भरलेल्या नाही. एकूणच शिक्षणाचं गोरगरिबांच्या शिक्षणाचं वाटोळं करण्याचं धोरण त्याने प्रत्यक्ष अंमलात आणण्याची सुरुवात केलेली. बरोबर आहे. मी आता सुधीर घागस यांच्याकडे जाणार आहे. सुधीरजी, तुम्ही दोन्ही तिन्ही वक्त्यांचं ऐकलेले, तुम्ही शिक्षकांच्या संघटनेमध्ये काम करता, शिक्षक क्रांतीमध्ये, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? किरण दादा, दोन विषय आज तुम्ही आमच्या समोर ठेवलेले आहेत. पहिला विषय आहे शिक्षणेतर कामं, ज्याला आपण अशैक्षणिक कामं असं देखील म्हणतो. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 हा 2010 पासून आपल्या देशामध्ये अंमलात आला. तो आपल्या राज्याने देखील जसाच्या तसा स्वीकारला. यातील कलम क्रमांक 25 आणि कलम क्रमांक 27 मध्ये स्पष्टपणे त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि ही पुस्तिका महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेनेच प्रसिद्ध केलेली आहे. त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे कलम 27 मध्ये की कोणत्याही शिक्षकास दशवार्षिक जनगणना, आपत्ती निवारणाची कामे आणि स्थानिक प्राधिकरण अथवा राज्य विधानसभा किंवा यथास्थिती लोकसभेच्या निवडणुकांच्या कर्तव्याखेरीज इतर कोणत्याही शिक्षणेतर प्रयोजनासाठी नेमण्यात येणार नाही. परंतु मगाशी जसं साहेबांनी सांगितलं तसे अनेक अशैक्षणिक कामे जशी BLOची आहेत, कुठलाही सर्वे आला की पहिल्यांदा शिक्षकांना त्यासाठी जुंपलं जातं. म्हणजे हा RT कायद्याचा भंग स्वतः मोठमोठ्या केडरचे अधिकारी करत आहेत आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामांना जुंपत आहेत. जसे श्यामदादांनी आता सांगितलं की गोरगरिबांची मुलं शिकू नयेत, ती शिक्षणापासून वंचित राहावीत, हा RTचा देखील उद्देश आहे की काय असं मला वाटतं. कारण 8वी पर्यंत मुलं नापास करू नका. आता गोरगरीब पालक जे आहेत ते बरेचसे अशिक्षित आहेत, मुलांचा अभ्यास घरी घेऊ शकत नाहीत आणि शाळेमध्ये मुलांना शिक्षक प्रत्येक व्यक्तीशा लक्ष देऊ शकत नाहीत. आणि मग ही 8वी पर्यंत नापास न करण्याची तरतूद RT मध्ये आहे. मग 8वी पर्यंत मुलगा हा कसा तरी ढकलत पुढे गेला की तो पुढच्या स्पर्धेमध्ये टिकत नाही, कारण त्याचा पाया अत्यंत कच्चा राहिलेला आहे. त्याच्यामुळे हा वंचित समाज पुढे जाऊ नये हा RTचा मुख्य उद्देश आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. अशैक्षणिक कामांबद्दलचा विषय मी या ठिकाणी पूर्ण करतो. आणि समूह शाळा ज्या आहेत त्या आयुक्तांनी 21 सप्टेंबर 2023 एक परिपत्रक जारी केलं आणि त्यामध्ये सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना आपल्या विभागातील अशा पद्धतीच्या शाळांचे प्रस्ताव 25 ऑक्टोबर 2023 पर्यंत आयुक्त कार्यालयात सादर करण्याचे निर्देश दिले. परंतु मला वाटतं की एकही प्रस्ताव आतापर्यंत आयुक्त कार्यालयामध्ये जमा झालेला नसेल. आणि एकीकडे RT मध्ये तुम्ही इयत्ता 1ली ते 5वीला 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, त्यानंतर 6वी ते 8वीला 35 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अशा पद्धतीची तरतूद करता. आता खेडोपाडी शाळा म्हणजे गाव तिथे शाळा हे पूर्वीच्या शासनाने धोरण स्वीकारलं आणि त्यांनी आपल्या धोरणाप्रमाणे गाव तिथे शाळा पोहोचवल्या देखील. आता या शाळा बंद पाडून ही मुलं कशी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जातील हाच उद्देश समूह शाळांमागील आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. कारण त्यांनी ज्या 18 पायाभूत सुविधा या आयुक्तांच्या पत्रामध्ये दिलेल्या आहेत त्या जर तुम्ही वेळ तुम्हाला असेल तर मी वाचून दाखवल्या 18 पायाभूत सुविधा, तर तुम्हाला पटेल की या पायाभूत सुविधा कुठलीही शाळा महाराष्ट्रातली पूर्ण करू शकत नाही. आणि हे फक्त गाजर दाखवलेलं आहे. आणि यामध्ये शिक्षकांची संख्या म्हणजे शासनाचा वेतनावर होणारा खर्च कमी करणे, त्यांना शिक्षणाच्या मुलांना सर्वांगीण विकास हे फक्त. सुधीर घागस यांचा संपर्क तुटलेला आहे, त्यांच्या इथे नेटवर्कचा काही इश्यू दिसतोय. मी हाच मुद्दा घेऊन महादेव मांदळे सरांकडे जाणार आहे. मांदळे सर, तुम्ही ऐकलेल्या बाकीच्यांचं काय म्हणणं आहे तुमचं?
शासन समूह शाळा आणत असताना शासनाच्या पातळीवरून मागील काही वर्ष सातत्याने काही मुद्दे आपल्या समोर ठेवले जात आहेत. जसं की कमी पटाच्या शाळेमध्ये विद्यार्थ्याचं सामाजिकीकरण होत नाही, त्या कमी पटाच्या शाळेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिलं जात नाही, त्या शाळेमध्ये क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात नाहीत किंवा मर्यादा येतात, त्या शाळेमध्ये विज्ञानाची प्रयोगशाळा किंवा सायन्स लॅब अशा भौतिक सुविधा नसतात आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आम्ही समूह शाळा तयार करणार आहोत आणि काही 40 किलोमीटर अंतर विद्यार्थ्याचं भरेल अशा अंतरावरून विद्यार्थी एका मुख्य शाळेत आणून तिथं सर्व सुविधा देणार आहोत, शिक्षक देणार आहोत आणि गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देणार आहोत अशी शासनाची भूमिका यापूर्वी आलेली आहे. मी कमी पटाच्या शाळेमध्ये काम करणारा शिक्षक आहे. माझ्या एकूण 18 वर्षाच्या सेवेपैकी 17 वर्ष सेवा ही 10 पेक्षा कमी पटाच्या शाळेमध्ये मी केलेली आहे आणि माझ्या शाळेमध्ये असणारे सर्व विद्यार्थी हे त्या कुटुंबातील शिक्षण घेऊन समाजाच्या मूळ प्रवाहात येऊ पाहणारे पहिल्या पिढीचे सदस्य असे गोरगरीब, वंचित, दलित, आदिवासी, शेतकरी या वर्गातील विद्यार्थी आहेत. शासन जर या विद्यार्थ्याचं कमी पट आहे म्हणून सामाजिकीकरण होत नाही असं वारंवार सांगत असतं, तर सामाजिकीकरण होत नाही म्हणजे नेमकं काय होत नाही? मला असं शिक्षक म्हणून वाटतं की शासन आम्हाला वेळोवेळी वेगवेगळ्या विषयाचं मार्गदर्शन देत असतं आणि त्यासाठी वेगवेगळ्या कमिट्या नियुक्त केल्या जातात. तशी शासनाने एक कमिटी नियुक्त करावी तज्ज्ञांची आणि त्यांनी काही अभ्यास करून निकष ठरवावेत की सामाजिकीकरण होत नाही म्हणजे नक्की काय होत नाही. आता कमी पटाची शाळा जिथं 5 पट आहे, 10 पट आहे, तर अशा शाळांमध्ये साधारणतः 15, 20, 30 घराची लोकवस्ती असते. 100 ते 150 लोक त्या वस्तीमध्ये राहत असतात आणि त्या शाळेतल्या मुलाचं सामाजिकीकरण होत नाही असं म्हणत असताना मग फक्त सामाजिकीकरण शाळेत होत नाही, ते घरी पण होत असतं, समाजात होत असतं आणि तो ज्या समाजात राहतोय त्या सर्व समाजाचं पण सामाजिकीकरण होत नाही असा एक अर्थ यातून निघतो. आणि मग त्यासाठी सामाजिकीकरण होत नाही तर एक कमिटी नियुक्त करून निकष ठरवावेत आणि मग म्हणावं की शास्त्रीय पद्धतीने इथं सामाजिकीकरण होत नाही. परंतु असा कुठलाही अभ्यास आजवर झालेला माझ्या ऐकण्यात, अभ्यासात पाहण्यात आलेला नाही. दुसरी गोष्ट अशी की गुणवत्ता नाही हे कारण सांगितलं जातं. मी कमी पटाच्या शाळेवर काम करतो. कमी पटाच्या शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी फायदा पण असा होतो की कमी पट असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देता येतं. माझ्या शाळेतील 4थीला स्कॉलरशिप परीक्षा असताना माझा एक विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आला आणि तो एकटाच त्या वर्षी होता. म्हणजे 100% विद्यार्थी माझ्या शाळेतले राज्याच्या गुणवत्ता यादीत येऊ शकले त्या वर्गातले आणि हे उदाहरण फार दुर्मिळ असेल असं मला वाटतं. राज्याची अशा कुठलीही शाळा नसेल की जिथली 100% विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत येतात. हे कशामुळे येऊ शकतं? कमी पटाच्या शाळेमुळे गुणवत्ता वाढवण्यासाठी व्यवस्थित काम शिक्षकाला करता येतं हे मला यातून सांगायचं आहे. क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाबाबत बोलायचं झालं तर माझ्या शाळेतील एक विद्यार्थी सध्या अंडर-19 क्रिकेट टीम मध्ये खेळत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये माझ्या 10 विद्यार्थ्यांना घेऊन मी शिवरायांच्या जीवनावरचं नाट्य बसवलेलं आहे, गावकऱ्यांबरोबर सादर केलेलं आहे. दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम होतात आणि त्याला साधारणतः 35 ते 40 हजार रुपये उठाव मला आजवरच्या प्रत्येक वर्षामध्ये गावकऱ्यांकडून मिळालेला आहे. म्हणजे माझ्या कमी पटाच्या शाळेमध्ये मी गुणवत्तापूर्ण शिक्षण देतोय, क्रीडासाठी त्या विद्यार्थ्यात जर तसे कौशल्य असतील तर त्यासाठी वाव देतोय, सांस्कृतिक कार्यक्रमही घेतोय, विज्ञानाची प्रयोगशाळा समाजाच्या सहभागातून आणि सायबेज अशा या सॉफ्टवेअर कंपनीकडून संगणकाची लॅब माझ्या शाळेमध्ये आहे. माझ्या शाळेमध्ये आज CCTV पासून स्मार्ट TV पर्यंतच्या सुविधा आहेत. मायक्रोस्कोप पासून टेलिस्कोप आहे माझ्या शाळेमध्ये आणि टॅब पासून प्रोजेक्टर पर्यंतच्या सगळ्या गोष्टी माझ्या शाळेमध्ये आहेत. माझ्या शाळेचा पट सध्या 3 आहे. या 3 विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी माझा मुलगा पण आहे आणि 2 मुलंही त्या गावातली आहेत. आणि जर हे सगळे तोटे असते या कमी पटाच्या शाळेचे तर माझा मुलगा त्या शाळेमध्ये घालण्याबाबत शिक्षणातील जाणकार आणि रोज काम करणारा एक शिक्षक म्हणून मी निश्चितपणे विचार केला असता, परंतु मला असं काही आढळत नाही. मी खेड्यातील शेतीमातीतून आलेल्या गोरगरीब कुटुंबाचाच एक प्रतिनिधी आहे. माझ्यापुढे तसेच प्रवर्गातले सर्व विद्यार्थी आजवरच्या 18 वर्षाच्या सेवेत माझ्यापुढे शिक्षण घ्यायला येत आहेत. मग त्यामुळं ज्यावेळी समूह शाळा केल्या जाणार आहेत आणि ही मुलं
गावातल्या शाळेपासून कुठेतरी 20-25-30 किलोमीटरच्या समूह शाळेमध्ये वाहतूक व्यवस्थेद्वारे किंवा निवासी व्यवस्थेद्वारे घेऊन जाणार आहेत. अशा वेळी या 14,000 शाळांमध्ये माझ्या एक अंदाजाप्रमाणे किमान 5 ते 10 पट जर धरला तर 1,00,000 ते 1,25,000 विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा हा प्रश्न आहे. आणि ज्यावेळी घरापासून शाळा दूर जाते त्यावेळी त्या मुलीचं बालविवाह केला जातो ती वयात आल्याबरोबर. आणि प्राथमिक शिक्षण संपलं आणि शाळा गावात नाही तर तो मुलगा मग बालकामगार म्हणून कुठेतरी कामाला जातो. ही समाजातील गोरगरिबाच्या घरातली वस्तुस्थिती आहे जी मी दररोज पाहतो. आणि त्यामुळं त्याचे जे दुष्परिणाम आहेत, हा बालकामगार म्हणून येणे किंवा त्या मुलीचं बालविवाह होणे, तर याचे अनेक दुष्परिणाम आहेत. आपल्याला देशाला जर आपण अनेकदा म्हणत असतो की जागतिक महासत्ता बनवायचं आहे तर इतर गोष्टीपेक्षा शिक्षणाला प्राधान्य दिलं जावं. परंतु 2000 नंतर सर्व शिक्षा अभियान आलं, 2009 नंतर शिक्षणाचा अधिकार आला आणि या दोन्हीच्या माध्यमातून शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण बऱ्यापैकी झालं. परंतु ज्या पहिल्या पिढीतील सदस्य शिक्षणाच्या प्रवाहात आले त्यांना दिलेला शिक्षणाचा अधिकार जेमतेम 10 वर्षात आपण काढून घेतोय की काय असं मला वाटतं. आणि या सर्व विद्यार्थ्यांना शिकण्याचा हक्क आहे. RTI म्हणते की घरापासून 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये त्याला प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे. हा कायदा आहे, मूलभूत अधिकार आहे. तर तो मूलभूत अधिकार कोणीही शिक्षक म्हणून मी असेल किंवा माझी व्यवस्था असेल किंवा समाज म्हणून आपण तो काढून घेतला जात असेल तर निश्चितपणे आपण भूमिका घेतली पाहिजे. आणि ज्याला त्या सुविधा आहेत, परिस्थिती आहेत, त्यांना शिक्षण गावात नाही तर दुसरीकडे जाऊन ते कुटुंब स्थलांतर होतं आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण ते देऊ शकतात. परंतु ह्या जर शाळा बंद केल्या तर या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी दुसरी कुठलीच व्यवस्था आता आपल्या समाजामध्ये उरलेली नाही. आणि मग यांना शिक्षण जर आपण नाकारत असू तर पुढे उत्तम दर्जाचं जीवन जगण्याची संधी आपण नाकारत आहोत. आणि जर माणसं आणि त्यांच्या मुलांना आपण शिक्षण देऊन सुजाण नागरिक बनवू असं आपण म्हणत असतो तर मग ही माणसांची मुलं आहेत. एकूणच गोरगरिबांची मुलं या सरकारी शाळांमध्ये असतात आणि त्यांच्यासाठी अशा पद्धतीचे अडचणीचे नियम करून किंवा समूह शाळाकडून घरापासून शाळा दूर नेऊन एकूणच आपण त्यांच्या जगण्याचा, शिक्षणाच्या सोबत जगण्याचा अधिकार हिरावून घेतोय की काय अशी परिस्थिती आहे असं महादेव मांदळे सरांनी मांडलेलं आहे. मी आता बाळासाहेब राऊत यांच्याकडे जाणार आहे. बाळासाहेब राऊत, तुम्ही ऐकलेलं आहे, तुमचं काय मत आहे या संदर्भामध्ये, काय सांगाल तुम्ही? नमस्कार सर, आज आपण या विषयावर चर्चा करत आहोत. एक चांगली चर्चा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे. प्रस्तावना करू नका, विषयावर बोला. ज्यावेळी मी शिक्षण घेत होतो त्यावेळी माझ्या पुस्तकामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा होत्या. परंतु आता अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबर आरोग्य आणि शिक्षण या सुद्धा प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा आहेत. त्यामुळे शिक्षण देणं हे शासनाची जबाबदारी आहे. जर समूह शाळांच्या माध्यमातून जर या लहान लहान शाळा म्हणजे छोटी छोटी शिक्षणाची बेट आहेत ही जर बंद झाली तर अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतील. मी जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागामध्ये नोकरी करत असताना 6 वर्षामध्ये मी अनुभवलेला अनुभव आहे. त्या पाड्या वस्त्यांवरची मुलं त्या पाड्यावर 4थी पर्यंतची शाळा असेल तर 4थी पर्यंत शिक्षण घेतात, 7वी पर्यंतची शाळा असेल तर 7वी पर्यंत शिक्षण घेतात. अत्यंत प्रतिकूल अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये त्यांना एका गावावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा शक्य होत नाही. आणि जव्हार तालुक्यामध्ये मी अनुभवलंय की पूर्ण तालुक्यामध्ये साधारणपणे सरकारी 2 ते 3 आश्रम शाळा होत्या आणि या आश्रम शाळांमध्ये सुद्धा शिक्षण मिळणं हे फार दुरापस्त, तिथे नंबर लागणं हे सुद्धा फार मोठा कष्टाची कामं होती. त्यामुळे ही मुलं शिक्षणापासून वंचित राहतो. आणि ही 1ली ते 4थी पर्यंत ज्या छोट्या छोट्या शाळा आहेत प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे, शिक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी या शाळा सुरूच राहिल्या पाहिजे. आणि शिक्षकांच्या अशैक्षणिक बाबासाहेब सरकार जे करतंय त्याने शिक्षणाचं वाटोळं करतंय का गरिबांच्या, त्याच्याबद्दल बोला. हो, ही जर अशी धोरणं राबवली गेली तर गोरगरिबांची, वंचितांची मुलं शिक्षणापासून नक्कीच वंचित राहतील. आणि अशैक्षणिक कामांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आज शिक्षकांना महसूल विभागाची कामं करावी लागतात, ग्रामविकासाची कामं करावी लागतात. आणि त्यामुळे शिक्षक हा शाळेपासून आणि विद्यार्थ्यापासून दूर लोटत चाललेला आहे. त्यामुळे BLO एक निवडणुकांची कामं एक अशी गोष्ट आहे की निवडणुकीच्या प्रत्यक्ष दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी फक्त निवडणुकीची कामं शिक्षकांना करावी लागतात असा लोकांचा समज आहे. परंतु BLO हा एक असा घटक आहे, बूथ लेवल ऑफिसर,
की त्या शिक्षकाला वर्षभर त्या गावामध्ये संपूर्ण निवडणुकीची कामं, महसूल विभागाची कामं करावी लागतात. समाजामध्ये अनेक बेरोजगार घटक आहेत, बेरोजगार तरुण असतील, ज्यांना ही कामं करण्याची इच्छा आहे, त्या मुलांकडे, त्या तरुणांकडे अशी कामं दिली. तुमचा बाळासाहेब, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. मी प्राध्यापक भरत शिरसाट यांच्याकडे येणार आहे. भरत शिरसाटजी, तुम्ही सगळ्यांचं ऐकलेलं आहे. तुम्ही एका संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहात. काय सांगाल, तुमचा काय अनुभव आहे या संदर्भातला? सर्वांना नमस्कार. किरणजी, हा माझ्याकडे जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय 1 ऑगस्ट 2008चा आहे आणि या 1 ऑगस्ट 2008च्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की शिक्षकांना अशैक्षणिक कामं देता कामा नये. यामध्ये तुम्ही निवडणुकी संदर्भात किंवा अजून काही महत्वपूर्ण कामं जर तुम्हाला द्यायची असतील तर ती म्हणजे ज्याला आपण म्हणतो सुटीच्या काळात द्या की जिथे शिक्षण बंद पडणार नाही अशा कालावधीमध्ये द्या. आता यामध्ये शासन निर्णय असताना अशा पद्धतीने शिक्षण व्यवस्था जर चालवली जात असेल तर मला असं वाटतं या संदर्भात थोडंसं आपल्याला विचार करण्याची गरज आहे. याच्यामध्ये मागे एक धोरण असं असू शकतं, जसं श्यामदादांनी या ठिकाणी सांगितलं की बहुजनांमधून जे शिक्षक या ठिकाणी आलेले आहेत त्या शिक्षकांची डिग्निटी कमी करणं हा त्याच्या मागचा एक हेतू असू शकतो. एक बातमी वाचण्यात आली आणि त्या बातमी संदर्भात मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की 1 वर्षापूर्वी गणेशोत्सवानिमित्त कोकणामधली जी काही चाकरमानी मंडळी आपल्याकडे जात होती, आपल्या घराकडे जात होती, त्यावेळेला राजापूर बस स्थानकामध्ये शिक्षकांना चहा आणि जेवण वाटपासाठी ड्युटीला लावण्यात आल्याचं वाचण्यात आलेलं आहे. आता शिक्षकाची डिग्निटी हा एक भाग फार महत्वाचा आहे. शिक्षक हा पिढी घडवत असतो, समाज घडवत असतो, राष्ट्र घडवत असतो आणि अशा पद्धतीने शिक्षकांना जर तुम्ही एखाद्या एसटी आगारामध्ये जेवण वाढण्यासाठी किंवा चहा वाटप करण्यासाठी जर एखाद्या मोलकरी म्हणजे ज्याला नोकरासारखी ट्रीटमेंट जर तुम्ही देत असणार तर मला असं वाटतं ते भयानक आहे. दुसरी गोष्ट, आपल्या सगळ्या मान्यवरांनी जे काही सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने एक गोष्ट लक्षात येते, जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की शिक्षकांकडून आम्ही अशैक्षणिक कामं काढून घेणार आहोत. एकीकडे शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अशा पद्धतीची आश्वासनं देतात. केसरकर साहेबांनी सुद्धा मागच्या वर्षी 2022 मध्ये ही अशैक्षणिक कामं काढण्यासंदर्भात स्पष्ट विधान केलेलं होतं आणि अशैक्षणिक कामं काढली जातील असं आश्वासन दिलेलं होतं. त्याच्या संदर्भात समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे आणि हे सारं सगळं असताना अचानक अशा पद्धतीने शिक्षण मंत्री महोदय जर अशैक्षणिक कामं ही काढली जाणार नाहीत अशा पद्धतीची वक्तव्य करतात तर यावरून असं लक्षात येतं की थिंग्स फॉल अपार्ट, सेंट्रल कॅनॉट होल्ड. यांच्या या धोरणामध्ये एक सूत्रता नाहीये, तारतम्य नाहीये आणि दिशाहीनता आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीची दिशाहीनता आपल्याला पाहायला मिळते. अजून एक मला एक लक्षात आणून द्यायचं आहे आपल्याकडे किरणजी की अशैक्षणिक कामं काढून घेण्यात यावीत अशा पद्धतीचे शासन निर्णय बघा किती निघालेले आहेत. 22 फेब्रुवारी 1996 रोजी निघालेला आहे, 10 ऑगस्ट 2000 रोजी निघालेला आहे, 18 ऑक्टोबर 2005 रोजी निघालेला आहे, 1 ऑगस्ट 2008 रोजी निघालेला आहे, 18/6/2010 रोजी शासन निर्णय निघालेला आहे. जसं मान्यवरांनी सांगितलं की आम्हाला शिकू द्या अशा पद्धतीची चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. हे सगळं सुरू असताना बघा साधी गोष्ट नाहीये, ज्या वेळेला एक तुम्ही शिक्षक असतात त्यावेळेला पॅरलल तुमचे प्रशिक्षण सुरू असतात, त्याच वेळेला पॅरलल तुमचे शैक्षणिक अनुभूती चांगल्या दर्जेदार पद्धतीने देण्याकरता तुमच्याकडे अनेक अध्यापन पद्धती असतात. त्या अध्यापन पद्धतींचं नियोजन तुम्हाला करावं लागतं. विद्यार्थ्यांना शिकवणं म्हणजे एखाद्या तासावर जाऊन उभं राहणं आहे का हो? विद्यार्थ्यांना शिकवणं म्हणजेच काय पुस्तकातलं वाचून दाखवणं आहे का हो? अजिबात नाही. आता शिक्षण मंत्री महोदयांनी घोषणा केली की ते वेब कॅमेरे लावणार आहेत आणि वेब कॅमेरे लावून शिक्षकांची गुणवत्ता तपासणार आहे. सारं काही ठीक आहे, आम्हाला मान्य आहे ना, तुम्ही वेब कॅमेरे लावा, अजून कोणत्या पर्यवेक्षी यंत्रणेमार्फत आमची क्वालिटी तुम्ही चेक करा. नाहीतरी तुमचा सगळ्यांचा समज असा झालेला आहे की हा मराठी माध्यमाचा जो शिक्षक आहे किंवा सरकारी शाळांमधला जो शिक्षक आहे हा कुचकामी आहे असा तुम्ही ग्रह करून घेतलेला आहे आणि तुमची ती धारणा आहे. ज्या पद्धतीने आता इंग्रजी माध्यमांच्या शाळा उघडलेल्या आहेत त्याचं महत्व तुम्ही अधोरेखित करून टाकलेलं आहे आणि मराठी माध्यमांच्या शाळांना तुम्ही कमी लेखत आहात, त्या शिक्षकांना कमी लेखत आहात आणि त्यामुळे तुमचा जो ग्रह आहे त्या अनुषंगाने तुम्ही त्या शिक्षकांना तोलण्याचं काम करत आहात. पण आपण हे सगळं विसरत आहात की मान्य केसरकर साहेब असतील की अजून कोणी मंत्री असतील जे कोणी PhD ला कमी लेखतात, हे सगळे जे निघालेले आहेत ते इथल्या सरकारी शाळातल्या शिक्षकांमधूनच निघालेले आहेत. म्हणून हा जो विषय आहे, जसं आता तुम्ही मगाशी विचारलं की किती अशैक्षणिक काम आहे, तर शिक्षकांची जी समन्वय समिती आहे त्या शिक्षकांच्या समन्वय समितीने असे 141 अशैक्षणिक कामांची यादी केलेली आहे आणि 141 अशैक्षणिक कामांचा हा पूर्ण दस्तावेज माझ्याकडे आहे.
हा जर पाढा जर या ठिकाणी वाचला तर वेळही पुरणार नाही आणि कोणतीच गोष्ट पूर्ण होणार नाही. सांगायचं काय की जन मतदार जागृती करायची असेल प्रभात फेरी काढा, मतदार जागृती करायची असेल पथनाट्य करा, सांस्कृतिक कार्यक्रम करा. मेरी माटी मेरा देश याच्यामध्ये शिक्षकांच्या तब्बल 5 ते 6 दिवस गेलेत. किरण साहेब आपल्याला सांगताना आश्चर्य वाटेल. प्रत्येक वेळेला नवीन परिपत्रक, हातात माटी पकडा आणि मेरी माटी मेरे देशचे सेल्फी काढा आणि अपलोड करा. परत 2 दिवसांनी तेच, परत 2 दिवसांनी तेच. मला असं म्हणायचंय देशभक्ती आणि राष्ट्रप्रेम जागृत करण्याकरिता, विद्यार्थ्यांना जागृत करण्याकरिता हा एवढा अट्टहास का? आम्ही दररोज आमच्या मूल्य शिक्षणातून म्हणा, आमच्या पाठ्यक्रमातून म्हणा, आम्ही ते सारं काही रुजवतो. एकदा मेरी माटी मेरा देश झाल्यानंतर वारंवार तेच व्हावं का? जयंती आणि पुण्यतिथ्यांचे कार्यक्रम इतके आहेत, त्यांचा एवढी मोठी लांबलचक यादी आहे की हे सगळं करावं, की शिक्षकांनी प्रशिक्षण घ्यावं, की बीएलओची कामं करावी, इलेक्शनची कामं करावी, अजून दररोजच्या ऑनलाईन प्रेझेंटी भरायची, अजून पोषण आहाराची माहिती द्यायची, अजून विद्यार्थ्यांनी चांगलं अन्न खाल्लं की नाही ते चव चाकून पाहायचं, किंवा पालकांची मिटिंग घ्यायची, अजून विद्यार्थ्यांना फोन करायचे आणि उत्पन्नाचा दाखला जमा कर म्हणून सांगायचं, पालकांना फोन करायचं आणि जातीचा दाखला जमा कर म्हणून सांगायचं. पालक शेतामध्ये पालकांना आपण सांगतो काय ते कळत नाही. या सगळ्या ससे मेरामधून शिक्षकांनी कसा वेळ काढावा आणि त्याने दर्जेदार अध्यापन कसं करावं, हे 21वे शतक आहे. यातून एकूणच म्हणजे गोरगरिबांच्या शिक्षणाचं वाटोळं सरकार करतंय का, त्याचं उत्तर नाही. किरणजी, मागच्याही वेळेला मी आपल्या मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगितलेलं होतं की या देशामध्ये हजारो मल्टीनॅशनल कंपनी आलेल्या आहेत आणि या मल्टीनॅशनल कंपन्यांना येणाऱ्या काळामध्ये कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. अर्थातच हा कामगार वर्ग काही आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधून निर्माण होणार नाही. हा गोर गरिबांच्या मुलांना अशा पद्धतीने मग ते त्यांना कुचकामी शिक्षण देणं, चांगल्या शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवणं आणि हा कामगार वर्ग तयार करणं हाच त्याच्या मागचा हेतू आहे, एवढं स्पष्ट दिसत आहे. एकूणच सरकार त्या पद्धतीने वाटचाल करते की गरिबाच्या हातातलं शिक्षण जावं, त्याच्या कुटुंबातलं शिक्षण जावं. मी चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय. मी प्रतिभाताईंकडे जाणार आहे. प्रतिभाताई, एकूणच हे जे आता आपण चर्चा करतोय याच्यावरती उपाय काय? कारण की आपल्याकडे आता 10 मिनिटं राहिले. नाही, मुळामध्ये सरकारने हे नव उदारवादी धोरण न स्वीकारता या देशामध्ये आजही 70% जनता ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि आता भरत शिरसाट सर म्हणाले तसं की अजूनही पहिली पिढी आमची या सगळ्या याच्यामध्ये मुख्य प्रवाहामध्ये येते, पहिली पिढी शिकते आहे. याच्या संदर्भामध्ये कुठेही या समूह शिक्षणाचे प्रयोग केले जाऊ नयेत. त्याच्यासाठी शाळा दुरुस्ती, शाळा सक्षम करणं, RTIच्या कायद्याचा परिपूर्ण असा त्यांनी कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकूणच उत्पन्नाच्या 60% हे शिक्षणावरती खर्च केले पाहिजेत. सगळ्या ठिकाणी शिक्षकांची भरती ताबडतोब केली गेली पाहिजे. आणि यांनी आता सांगितलं असं तुम्ही बघा की आता राजकीय पाठबळ असणाऱ्या अनेक NGO आलेल्या आहेत आणि त्या NGOच्या डझनभर ऍपचं सुद्धा काम शिक्षकांना दिलं जातं, ते अद्यावत करण्याचं. इथपासून ते सर म्हणाले तसं तर ते सगळं बंद केलं गेलं पाहिजे. गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण कसं देता येईल याच्याबद्दलचं प्रशिक्षण द्या, पण ही सगळी कामं रद्द केली गेली पाहिजेत. ही आमची प्रामुख्यानं याच्यामध्ये मागणी आहे. आणि ज्या पद्धतीनं ह्या क्रोनिक कॅपिटलिझम मधून तुम्ही भांडवलशाहींना या शिक्षण व्यवस्थेमध्ये आणू इच्छितात ते अजिबात खपवून घेण्यात जाणार नाही. या देशामध्ये शिक्षण आणि आरोग्य ही संपूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारने ती केली पाहिजे. आणि कोठारी कमिशन म्हणतं तसं आणि नवीन RTI जो कायदा म्हणतो त्याप्रमाणे तुम्हाला 3 किलोमीटरच्या आत शाळा दिली गेली पाहिजे आणि त्या अद्यावत केल्या गेल्या पाहिजे. ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. ओके, हा, मी श्याम दादांकडे येतो. श्याम दादा, याच्यातून बाहेर निघायचं असेल तर काय करता येईल? हे पहा, शिक्षकांच्या वरती जी शैक्षणिक जी कामं लादलेली आहेत हा मुद्दा अत्यंत वेगळा याच्याशी संबंधित असलं तरी आता पहिल्यांदा प्रश्न असा की शाळा वाचवायच्या आहेत. 67,000 शाळांचं खाजगीकरण जबरदस्तीनं या शासनानं करायला घेतलेलं आहे महाराष्ट्रात आणि देशभर हे खाजगीकरण होणार आहे. हे सगळ्या शाळा, या शाळांची सर्व संपत्ती
शाळांखालच्या जमिनी या भांडवलदारांच्या खिशात घालायचे आहेत आणि यासाठी सगळे भांडवलदार सुद्धा सज्ज झालेले आहेत. परवा केसरकर म्हणाले की एक औद्योगिक समूह 5,000 शाळा दत्तक घ्यायला तयार आहे. शाळा टिकल्या तर शिक्षक टिकतील म्हणून आता शिक्षक म्हणजे आपले वेठ बिगार आहेत असाच दृष्टिकोन शासनाचा आहे. परंतु आता शिक्षकांनी जसं विद्यार्थ्यांना शिकवलं तसं शिक्षकांनी आता नागरिकांना सांगायला पाहिजे. शिक्षक, पालक आणि जेवढ्या सामाजिक संघटना आहेत आणि जेवढ्या प्रागतिक राजकीय संघटना आहेत त्याने आता एकत्रित यायला पाहिजे आणि हे शाळा वाचवायचं महाआंदोलन उभं केलं पाहिजे. काही करून तो GR रद्द झाला पाहिजे आणि संविधानाच्या विरोधात हे शासनाचं पाऊल आहे. संविधानामध्ये जे आपल्याला शिक्षणाचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकारच नष्ट करायचा प्रयत्न शासन करत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिजे. तर शिक्षकांची जशी अशैक्षणिक पद्धतीने त्यांच्याकडून वेठ बिघडण्यासारखी कामं केली जातात तशीच शासकीय आणि निमशासकीय अशा सर्वच कर्मचाऱ्यांचं असं शोषण होत आहे. आणि विशेष म्हणजे असं त्यामुळे कसं केलं पाहिजे की हा जो प्रश्न आहे हा मुख्यतः शाळा वाचवायचा प्रश्न आहे. आपण सगळे एकत्रित येऊया. शिक्षकांच्या संघटना, सामाजिक संघटना सर्वांनी एकत्रित या आणि एक महाआंदोलन उभं करूया. बरोबर. एकंदरीत शाळा वाचवण्यासाठी महाआंदोलन उभं केलं पाहिजे. शाळा वाचल्या तर शिक्षक वाचेल, शिक्षक वाचले तर शिक्षण वाचेल अशा पद्धतीचं मत श्यामदादांनी मांडलेलं आहे. विजय कोंबे सर यातून ही कोंडी फोडायची असेल तर काय केलं गेलं पाहिजे? आपल्याकडे 7 मिनिटं राहिले. माननीय गायकवाड साहेबांनी ज्या प्रकारचे विचार व्यक्त केले, सर्व सामाजिक ज्यांना वाटते की संविधानाचं पालन करून ही सामाजिक धारणा जी आहे ते समाजाच्या शोषित वंचितांच्या घटकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी समविचारी लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि कोणतेही वेगळे विषय न येता केवळ शिक्षण वाचू द्या. गोरगरिबांचं शिक्षण वाचण्यासाठी, शाळा वाचण्यासाठी आणि गुणवत्तेसाठी सर्वांनी एकूण लढा देण्याची गरज आहे. एक व्यासपीठ निर्माण करण्याची गरज आहे. मात्र यासाठी खूप वेळ आता राहिलेला नाही. तात्काळ काहीतरी लोकाग्रणी निर्णय घेण्याची गरज आहे आणि त्यासाठी पुढाकार म्हणून आम्ही सदैव समिती म्हणून तयार आहोत. सर्वांचं सहकार्य लाभलं पाहिजे आणि राजकीय पक्षांनी सुद्धा सुधीरकडे जातोय. सुधीर, 1 मिनिटात पटकन लवकर काय केलं पाहिजे? नवीन कोंडी फोडण्यासाठी जुने मुद्दे नको मांडा. माईक चालू कर, माईक बंद आहे. हॅलो. अशैक्षणिक कामं जी RTE मध्ये तरतूद आहे कलम 25 आणि 27 प्रमाणे कोणतंही अशैक्षणिक काम त्यात जी दिलेली आहे ती वगळून ते देता कामा नये. शिक्षक जर या कामांच्या बाहेर राहिला आणि विद्यार्थ्यांकडे तो अध्यापनाला लक्ष केंद्रित करील तरच तो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करू शकेल आणि गोरगरीब हा इथे देशामध्ये समानता येण्याची शक्यता राहील. त्याचप्रमाणे समूह शाळा जी आहे ही एक बोलाची कडी आणि बोलाचाच भात आहे. त्यांनी ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण करून समूह शाळा या मंजूर करून घेण्याचा प्रयत्न चालू आहे तो अजिबात होता कामा नये. खेडोपाडी गोरगरिबांपर्यंत सगळीकडे शाळा ह्या राहिल्या पाहिजेत. त्या शाळा कशाच अद्ययावत करता येतील याचा शासनाने प्रयत्न करावा. मांदळे सर, आपल्याकडे 5 मिनिटं राहिले फक्त, पटकन जरा. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना प्राथमिक सक्तीचं मोफत शिक्षण देणं ही शासनाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी शासनाने पूर्ण करावी. यासाठी RTE नुसार जे निकष आहेत त्यानुसार प्रत्येक शाळेमध्ये किमान 2 शिक्षक आणि इतर भौतिक सुविधा शासनाने पुरवाव्यात आणि शिक्षकामागची अशैक्षणिक कामं बंद करून तो शिक्षक गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्या विद्यार्थ्यासोबतच राहील पूर्ण वेळ अशी व्यवस्था निर्माण करावी. अन्यथा शिक्षकाला आता वेळोवेळी आम्हाला शिकवू द्या म्हणून मोर्चे काढायची वेळ येत आहे. आम्ही शिकवण्यासाठी तेच काम सोडून आम्ही बाकीची कामं करतो असं न होता अशैक्षणिक कामं कमी करावी आणि समूह शाळा करत असताना प्रत्येक शाळेचा एक केस स्टडी म्हणून अभ्यास करावा. व्यवस्थित अभ्यास करून त्याबाबत शिरसाट सर, शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. काय तुमचं याच्यावरती काय कोंडी फोडायसाठी काय करता येईल? व्यापक जन आंदोलनाची गरज आहे आणि यामध्ये फक्त शिक्षक हा घटक समाविष्ट होता कामा नये तर समाजाने सुद्धा याच्यामध्ये उडी घेतली पाहिजे. श्यामदादा म्हणतात त्या पद्धतीने हे संपूर्ण व्यवस्था बदलण्याकरता ज्या ज्या लोकांना बहुजनवादी विचारसरणी आवडते, ज्या ज्या लोकांना फुलेशाह आंबेडकरांचे विचार आवडतात, ज्यांना ज्यांना शिक्षण व्यवस्था ही बहुजनांच्या कल्याणाची व्यवस्था वाटते त्यांनी सगळ्यांनी एकत्रित येणं गरजेचं आहे आणि समाजाला जागृत करणं गरजेचं आहे.
बरं, सगळ्यांनी एकत्रितपणे लढा उभारला पाहिजे. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचं. तुम्ही मॅक्स महाराष्ट्राशी अत्यंत महत्वाच्या विषयावरती संवाद साधला. एकूणच सरकार जे आहे ते गोरगरिबांचा शिक्षणाचं वाटोळं करतंय का? तुम्ही ह्या सगळ्या तज्ञांची मतं ऐकलेली आहे. त्यातलं एकच अर्थ निघतो आहे, या संपूर्ण असणाऱ्या देशातील असणारं शिक्षण जे आहे त्या शिक्षणाचं वाटोळं करायला सरकारने घेतलेलं आहे. शिक्षणावरती खर्च करायला सरकार तयार नाहीये, शाळेच्या दुरुस्ती करायला सरकार तयार नाही, त्यात सुविधा पुरवायला तयार नाहीयेत, शिक्षक पुरवायला तयार नाहीत. आणि हे करून सुद्धा शिक्षकांना शिकवण्याच्या ऐवजी अशैक्षणिक कामं देऊन तिथल्या असणाऱ्या शिक्षणाचा दर्जा घसरवण्याचं काम सरकार करत असतं. आणि अतिशय कुठल्याही प्रकारची म्हणजे हे न वाटता, भिडत न वाटता तिथे असणारे शिक्षण मंत्री सांगतायत की शिक्षकांना आम्ही एवढ्या शाळा ज्या आहेत त्या समूह शाळा करणार आहोत आणि शिक्षकांना शैक्षणिक कामं करावे लागणार आहेत. एकूणच या देशातील जवळपास 80% शिक्षण जे आहे या देशातल्या सरकारनं खाजगी माफियांवरती, खाजगी शिक्षण माफियांवरती टाकून मोकळे झालेले आहेत. अशा याच्यात उरलेलं शिक्षण सुद्धा त्यांच्या घशात घालण्यासाठी ह्या नव्या प्रकारच्या भांडवलशाही योजना या देशामध्ये आणल्या जात आहेत. या सगळ्या शिक्षकांचे, तज्ञांचं आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं तुम्ही ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा. मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.